हॅलो हॅलो हॅलो. फलंदाजासाठी प्रथमच अभिजित ठोकरे आणि राहुल बघूया आपल्या संघाटी काय करताना. अथर्वकडून फलंदाजीसाठी उतरले ते राहुल आणि अभि. अभिजित शेवटची मॅच चांगली खेळला, थोडा तंदुरुस्त असताना पण आपल्या संघासाठी चांगलं असं योगदान देताना अभिजित ठोकरे. मालवणी कॉमेंटेटर तुषार कोटावळे. पेल नदी आणि चार म्हणी म्हणा दाखवा ह्यांका जेणेकरून स्ट्राइक वरती आहे तो राहुल होंगेकर. बेळगाव मध्ये आपल्या फलंदाजीने नाव कमावलेला हा उत्कृष्ट असा फलंदाज राहुल होंगेकर. नॉन स्ट्राइकला आहे तो अभि. अथर्व अवेंजर्स कडून प्रथम गोलंदाजीसाठी आलेला आहे तो लक्ष्मीकांत तेंडुलकर. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू राहुलसाठी आणि राहुलने हा कव्हरच्या दिशेने टोळलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती आणि दोन धावा घेण्यात यश मिळत आहे ते राहुलला. अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा लागेल हा पहिला सेमीफायनल. माझे सहकारी कॉमेंटेटर तुषार याचं मी स्वागत करतो. मालवणी भाषेमध्ये उत्कृष्ट असे कॉमेंटेटर तुषार यांचं स्वागत. राईट आर्म ओव्हर द विकेट. 31 पालवांचा रनअप घेऊन तेंडुलकरचा हा पुढचा चेंडू. राहुलने हा उंच टोळलेला चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन होत आहे ते राहुल होंगेकर याच्याकडून. मगाशीच बोललो होतो बेळगावचा हा उत्कृष्ट असा फलंदाज. आणि राहुलने चांगला असा चेंडू डायरेक्ट चंद्रार. 6 धावांसाठी चांगला असा फटकार राहुल याचा. आणि संघाची वाढती धावसंख्या 8 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा. किरण काहीसा टेन्शन मध्ये आलेला. तेंडुलकर याचा पुढील चेंडू चांगला असा पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू, परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागतील ते राहुलला. धावसंख्या होते ती 9 बिनबाद 9. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो राहुल होंगेकर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9 धावा. खास गोव्यामध्ये खेळण्यासाठी बेळगावहून आला तो राहुल होंगेकर. आणि हा स्क्वेअर मारा होतोय लक्ष्मीकांत कडून. अतिरिक्त धावसंख्या होते. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती 10 बिनबाद 10. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा मात्र पाहावा लागेल. आणि हा उत्कृष्ट असा उत्कृष्ट खेळ पकडला होता किरण याने. उत्कृष्ट जेवढी गोलंदाजी उत्कृष्ट तेवढीच फलंदाजी आणि उत्कृष्ट तेवढंच फिल्डिंगचं प्रदर्शन होत आहे ते किरण याच्याकडून. उत्कृष्ट झेल बॅट घेऊ शकला असता परंतु थोडस अपयश. वेल डन किरण. आणि हा झेलबाद होतोय तो अभि. चांगलाच फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुशांत याचा. अथर्व अवेंजर्स यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अभिची जागा घेण्यासाठी जातोय तो धनंजय. हा सुद्धा यानंतर होणारा सामना कॉस्ट्रल विरुद्ध हर्षा 11 टॉस साठी यायचा आहे. धनंजय हा सुद्धा कोल्हापूरवरून नाणेफेक करायची आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना.
अभिची जागा घेण्यासाठी गेलाय तो धनंजय. धनंजय आहे स्ट्राईक वरती. तेंडुलकरचा राईट आर्म वर विकेट. पुढचा चेंडू धनंजयसाठी. हर्षा स्ट्रायकर नाणेफेक जिंकली आहे आणि ते गडी आणि बाद हा होतोय. झेल बाद होऊन धनंजय बाद होऊन परत वाटतं. परत येतोय तो धनंजय. हर्षा स्ट्रायकरने नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि धनंजय झिरोवरती बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आणि त्यांची जागा काही सामना घेण्यासाठी समजलेला जातोय तो चेंडू म्हणजे धनंजयला. अक्षय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती म्हणजे 2 गडी बाद, 16 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो तो किरण. किरणने जर सलग 3 विकेट घेतले तर यतिराज यांच्याकडनं 500 रुपये. 501 रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. किरण याची नोंद घ्यावी. किरण 9-10 पावलांचा रनअप घेऊन राहता विकेट राहुलसाठी. राहुलने हा टोळलेला चेंडू परतून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे अथर्व अव्हेंजर्स यांच्याकडून. किरण यांना बक्षीस जर्सी लागलंय. नंबर 17. जर हॅट्रिक केली तर 500 रुपये यतिराज यांच्याकडून. पुढील चेंडू घेऊन किरण, चांगला असा पुन्हा फटका. एकदा एक धाव निश्चित मिळू शकते आणि एका धावेवर समाधान. चांगली अशी गोलंदाजी किरण याची. धावसंख्या होते ती 17. बॅट्समनला जखडून ठेवलंय किरण याने. आता मस्त स्ट्राईक वर अक्षय सामना करेल किरण याच्या गोलंदाजीचा. चांगला असा फटका, तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण, पण एक धाव रोखू शकत नाही. जर्सी नंबर 17 याच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जर्सी नंबर 17 सुशांत देसाई. आणि तेवढंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो किरण. स्ट्राईकवर आहे राहुल होंगेकर. राईट आर्म वर विकेट. किरण आणि हा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू रोहनकडून आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय रोहनला. धावसंख्या होते ती 19. असा फटका राहुल याचा, पण तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण प्रवीण पाटील यांचं. आणि आपल्या संघासाठी 3 धावा रोखतायत. चांगलं असं क्षेत्ररक्षण प्रवीण पाटील यांचं. पुढील चेंडू गुण अक्षय याचा, चांगला असा फटका फसलाय. झेल खाली तेंडुलकर आणि झेल पकडतोय तेंडुलकर. गडी बाद होतोय. फ्रेंड सर्कलला 3रा धक्का बसतोय अक्षय याच्या रूपात. अक्षय याची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे नवीन फलंदाज साहिराज. साईराजने जर 3 सिक्स मारले, 3 बॉलला 3 सिक्स मारले तर त्याला 500 रुपये. भिसाजी माळकर कडून भिसाजी माळकर कडून 500 रुपये. 3 चेंडू 3 षटकार. कृष्णा खेळायला की सकाळपासून बॅटिंग बघितलं नाही. किरण यांची चांगली अशी गोलंदाजी. स्ट्राईकवर साहिराज. आणि हा मात्र न समजलेला चेंडू किरणचा. पंचांकडे दाद मागताना किरण. बघूया पंच काय डिसिजन देतात ते. चेंडू थोडंसं बाउन्स होतोय. 2 पंचांमध्ये वार्तालाप होताना आयदर इट इज विकेट और नॉट आउट. चेंडू वी विल थोडा सी. हायटेड चेंडू थोडा, त्यामुळे काहीसा न समजलेला चेंडू होता. अंपायरचा पण निर्धाव चेंडू. अंपायर डिसिजन. आणि मला वाटतं हा बाद होतोय गडी. अंपायर प्लीज युअर डिसिजन. नॉट आउट. स्कोर 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. 2 किरण गडी. यांचं चांगलं असं षटक म्हणावं लागेल. फक्त 3 धावा खर्ची घातल्या आहेत किरण याने. चांगलं असं षटक किरण यांचं, पण 500 रुपये भेटू शकत नाहीत. 3 धावा दिल्या, 3 विकेट मिळवायच्या होत्या.
राहुल आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन राहुल स्ट्राईकवर राहुल टू राहुल वैयक्तिक पहिलं आणि आता सांघिक बघूया राहुल टू राहुल तिसरं षटक घेऊन आला तो राहुल. स्ट्राईकवर आहे राहुल होंगेकर. राईट आर्मवर विकेट मारा करतोय तो राहुल. आणि हा मात्र उंच टोळलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पार 6 धावांसाठी आखाड्याच्या पहिल्याने चांगलासा फटका राहुल यांचा. उत्कृष्ट असा षटकार राहुल होंगेकर याच्या बॅटमधून. डायरेक्ट चंद्रार फटका म्हणावा लागेल राहुल याचा. आणि पुन्हा एकदा चांगला हा चेंडू उंच फटका टोळलेला म्हणावा चेंडू लागेल अखेरीस आणि ऑपरेटरच्या हा दिशेने मात्र आणि चौकार. चेंडू गेलाय 4 धावांसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला चांगला मिळते असा ती फटका राहुल राहुल होंगेकर यांचा. याच्या बॅटमधून. आणि ते अंपायरचा थोडं ऑब्जेक्शन आलंय बॉलरवर. बेलगाव क्रिकेटर असोसिएशनने आयोजित केलेल्या क्रिकेटमध्ये चांगली क्रिकेट खेळी स्पर्धेमध्ये राहुलला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. आणि आता इथं पण पाहूया राहुल. एकदा चांगलासा आणि फटका हा पण मात्र निर्धाव चेंडू. राहुल होंगेकर उत्कृष्ट फलंदाज. अजूनही या षटकाचे 3 चेंडू पुन्हा शिल्लक. षटकारांची आतिषबाजी होते का पाहूया. पुन्हा एकदा आणि चांगलासा हा फटका. एक धाव निश्चित मिळू शकते. आणि दुसरे धावेचा प्रयत्न बघूया काय होतंय. आणि इथे नॉट आउट. आणि हा नॉट आउट. आणि या बॉलवरती 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतंय ते राहुलला. धाव संख्या होते ती 31. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 31 धावांवर. 2 गडी बाद 31. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या इनिंग मधील फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक. राहुल आणि हा आणि झेल ते बाद गडी होऊन बाद परत होतोय. तंबूमध्ये परत राहुल. येतो राहुल होंगेकर. राहुल फटका इथे बाद मारण्याच्या होतोय आणि राहुल याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे नादामध्ये आता हा झेल बाद होऊन बाबाजी. परत येतोय तो राहुल होंगेकर. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो बाबाजी. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चांगली चेंडू अशी शिल्लक. गोलंदाजी. उत्कृष्ट फलंदाजी केली राहुल होंगेकरने. उत्कृष्ट फिल्डिंग आणि उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे ते अथर्व अव्हेंजर्स कडून. हा शेवटचा चेंडू बाबाजीसाठी. आणि हा मात्र आणि पुन्हा एकदा run out. धावचित होतोय तो. संपले ना इनिंग. आणि ते इनिंग संपते. धावसंख्या होते ते 31. 31 धावांवर. अथर्व अव्हेंजर्सला जिंकण्यासाठी धावसंख्या हवी ती 32. 18 बॉलमध्ये 32. अथर्व एव्हेंजर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावा जमवायच्या आहेत. एवढं पण अवघड असं आव्हान नाही आहे. कारण तुमच्यामध्ये कृष्णा, शिवा, प्रवीण पाटील, ज्योतिबा लांडे, लक्ष्मीकांत तेंडुलकर उत्कृष्ट असे प्लेयर्स आहेत. फलंदाज चांगले असे फलंदाज आहेत. आणि फ्रेंड सर्कलने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. अजूनही 2 सामने बाकी आहेत. सेकंड सेमीफायनल आणि फायनल असे 2 सामने अजूनही बाकी आहेत. फ्रेंड सर्कलला मी विनंती करतो की सहकार्य कृपया करायचं आहे मंडळाला. फिल्डिंग सजावून घ्यायची आहे. थोडंसं टाइम लिमिट. आपल्या क्रिकेट प्रेमी लीग साठी सहकार्य करा.
लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कृपया अथर्व अव्हेंजर्सने आपले बॅट्समन क्रीजमध्ये पाठवायचे आहेत आणि फ्रेंड सर्कलने आपली फिल्डिंग सजावून घ्यायची आहे. अथर्व अव्हेंजर्सला 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी जात आहेत ते शिवा अँड कृष्णा. मागाशी झालेल्या सामन्यात चांगली अशी खेळी केली होती शिवाजी आणि कृष्णा यांनी आणि त्यांच्या खेळाच्या जोरावर सेमीफायनल मध्ये पोहोचतोय त्यांचा संघ अथर्व एव्हेंजर्स. अथर्व एव्हेंजर्सचे तारणहार म्हणावे लागतील यांना. राहुल कांबळे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्रीशी संपर्क साधायचा आहे. चांगली अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी कृष्णा आणि शिवाजी, सँडी तसेच तेंडुलकर सर्वांनी एकत्रित चांगली अशी फलंदाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये नेलाय आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावा. फ्रेंड सर्कल करून गोलंदाजीसाठी आलाय तो अक्षय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अक्षय. स्ट्राईकवर आहे कृष्णा, नॉन स्ट्राईकला आहे तो शिवा. अक्षय राईट मोर द विकेट. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि मला वाटतं आणि अपील मागताना पंचांकडे आणि हा वाईटचा इशारा पंचांचा वाईटचा इशारा. अंपायर डिसिजन स्वर चेंडू. पुढील चेंडू गुण अक्षय आणि पुन्हा एकदा स्वर चेंडू अक्षय याचा. दिशा भटकतोय अक्षय. स्वर चेंडू, दोन स्वर चेंडू, संघाची वाढती धावसंख्या 2 धावा. पुढील चेंडू घेऊन अक्षय. चांगला असा फटका फसलाय पण चेंडू खाली कोणी क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव. चांगली अशी गोलंदाजी होती. अक्षय पुढील चेंडू घेऊन सामना करेल आता मात्र शिवाजी. चांगला असा चेंडू आणि काहीसा न समजलेला चेंडू शिवाजीला इथे डोक्यावरती लागलेला हा चेंडू शिवाजीसाठी लागलाय चेंडू. फर्स्ट एड बॉक्स मैदानात पाठवायचा आहे. शिवा अरे ओके. पुढील चेंडू घेऊन अक्षय सामना करेल तो म्हणजे शिवाजी. अक्षय याचा आणि हा स्वर मारा. मला वाटतं हा नो बॉल. फ्री हिट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढील चेंडू अक्षय फ्रीड असेल. अक्षयचा पुढचा चेंडू शिवासाठी.
शिवाने चांगलासा टोळवण्याचा चेंडू. प्रयत्न होता एक परंतु धाव हा निश्चित मिळू शकतो बायच्या स्वरूपात. हा आणि बायच्या स्वरूपात एक धाव. चांगलीशी गोलंदाजी पण दिशा मात्र भटकतोय अक्षय. फलंदाजाला जखडून ठेवलंय अक्षयाने पण स्वैर गोलंदाजी करून संघाची वाढती धावसंख्या. किती झाले? 5 झाले. 4 धाव 5 धावा. चांगला असा चेंडू निर्धाव चेंडू. किती आले? किती बॉल राहिले? 2 चांगलासा फटका कृष्णाचा आणि येते गचा क्षेत्ररक्षण बाबाजी कडून आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चेंडू गेला 4 धावांसाठी. चांगली अशी गोलंदाजी होती अक्षयाची. जखडून ठेवलं होतं फलंदाजाला पण क्षेत्ररक्षणाकडून चूक होतय आणि चेंडू 4 धावांसाठी जातोय. पुढील चेंडू घेऊन अक्षय सामना करेल तो म्हणजे कृष्णा आणि मला वाटतं स्वैर चेंडू. स्वैर चेंडू किती झाले? 10 झाले. 10 ना. आणि हे षटक मला वाटतं 9 चेंडूचं झालंय आतापर्यंत. अक्षयला काहीसं कळत नाही की टप्पा कुठे टाकावा तो. आतापर्यंत स्वैर 9 मारा चेंडू करतोय लागले. अक्षयचा पुढचा चेंडू कृष्णासाठी आणि कृष्णाने हा आणि चांगला असा फटका. उंच टोळलेला चेंडू झेलबाद. परंतु झेलबाद होतोय. कृष्णा झेलबाद होतोय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत या आहे षटकामध्ये एकूण सरकार कडून. अक्षयाने 10 चेंडूचा मारा केलाय आणि 10 धावा दिल्या आणि एक गडी बाद केलाय. कृष्णा याला उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो अंकितेशने. कृष्णा झेलबाद होऊन तंबूमध्ये परततोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो. संदीप सँडी 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 का संदेश ना संदेश आता मात्र कृष्णा याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे सँडी. त्याने सँडी घातलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावा. 10 झाले ना ते. नोडा सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो अंकितेश. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू मध्ये आता मात्र 22 स्ट्राईकवर धावांची गरज शिवाजी. आहे. चांगला असा चेंडू अंकितेश याचा. आणि शिवाजी बीट होतोय. काहीसा न चांगला समजलेला असा चेंडू. चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. शिवाजी बीट होतोय. चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 22 धावा. चांगला असा चेंडू अंकितेश याचा. चांगला असा चेंडू. एकच धाव निघाली या चेंडूवर. अंकितेश याची चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 21 धावा. आणि ते फटका फसलाय. झेल खाली अक्षय आणि झेल पकडला अक्षयाने आणि झटका बसला दुसरा सँडीच्या रूपात. 2 गडी बाद. धाव संख्या होते ती 11. चांगली अशी गोलंदाजी अंकितेश याची.
चांगली अशी गोलंदाजी अंकितेश. आता मात्र स्ट्राइक वर तेंडुलकर. पुढील चेंडू घेऊन अंकितेश. सामना करेल तेंडुलकर. आणि ते मला वाटतंय त्रिफळाचीच होतोय तेंडुलकर. चांगली गोलंदाजी अंकितेश यांची. बॅक टू विकेट. आता मात्र हॅट्रिकची संधी. जर अंकितेश याने हॅट्रिक केलं तर अभिकडून 500 रुपये, 1000 रुपये अभिजित कडनं. जर अंकितेशने हॅट्रिक केलं तर अभिजित कडनं 1000 रुपये. जर मात्र अंकितेशने हॅट्रिक घेतली तर सागर कोंडेकडून 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि हा बघूया जेलबाद होतो का. आणि हा जेलबाद आणि हॅट्रिक. व्हेरी गुड अंकितेश. क्रिकेट प्रेमी लीग मधलं मला वाटतं पहिली हॅट्रिक आहे अंकितेशची. लागले आणि अंकितेशला बक्षीस भरपूर मिळाली आहेत. अभिजित कडनं 1000 रुपये आणि सागर कडून 500 रुपये, 1500 रुपये आणि आपल्या लीग मधून 500 रुपये. टोटल 2000 रुपये भेटलेले आहेत म्हणावं लागेल. अंकितेश याच्या 3 विकेटला टोटल 2000 रुपये आतापर्यंत लागू झालेले आहेत. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अंकितेश. अंकितेशचा हा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा बघूया. आणि काहीसा न समजला चेंडू. आणि एक धावेवरती समाधान मानावं लागतंय ते. षटक संपते. अथर्व अवेंजर्सला धाव संख्या होते ती 12. अंकितेशने आतापर्यंत 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत आणि 3 गडी बाद केले. अंकितेश याची चांगली गोलंदाजी. आणि अजूनही शिवाजी इथे आहेत. अथर्व अवेंजर्सला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 20 धावा. एका षटकामध्ये 20 धावा जमवायच्या आहेत. आणि जर हे षटक जर साईराजने चांगल्या पद्धतीने जर टाकलंय तर त्याला 500 रुपये तुषार कडून बिजाची माळकर 500 रुपये. हा सामना जर जिंकून दिला साईराजने तर तुषार कोटाळेकडून 200 रुपये. साईचा हा पुढचा चेंडू आणि चांगला असा फटका. चेंडू जातोय कटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अजूनही 5 चेंडू आणि 16 धावा. अशीच फटकेबाजी करावी लागेल अथर्व अवेंजर्सला जर हा सामना जिंकायचा असेल तर. हा सामना जर साईराजने जिंकवून दिला तर त्याला टोटल मिळून 700 रुपये लागले आहेत. भिसाजी कडून 500 रुपये, तुषार कडून 200 रुपये. 5 चेंडू आणि 16 धावा. चांगला असा चेंडू. 1 धाव निश्चित मिळू शकते. आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते गचा थ्रो म्हणावा लागेल. आणि 3 धावा मिळालेल्या आहेत. आणि ते गडी बाद होतोय. राहुल हा धावचित होतोय. राहुल धावचित होतोय. 3 धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांना. गडी बाद होतोय राहुल.
पंचांचा निर्णय गडी बाद. बाद होतोय तो राहुल. 3 धावा निघालाय. 3 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता. राहुलची जागा 16 पाहिजे तरी 3 आले. 13 पाहिजे. 3 बॉल 13 ना. 13 4 चेंडू आणि 13 धावा. हा सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे ते अथर्व अवेजन्सला. स्ट्रायकवर आहे तो शिवा. अवेंजर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 13 धावा. स्ट्रायकवर आहे तो शिवा. जर शिवाने षटकारांची आतिषबाजी केली तर नामदेव कडून 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एकदा 6 मार आणि जर ही मॅच जिंकून दिली तर विनायक कडनं 1000 रुपये शिवाजी याला. आणि नामदेव कडून 2000 रुपये देण्यात येईल. नामदेव कडनं 1000 रुपये. टोटल 2000 रुपये. शिवाजीने जर हा सामना जिंकावून दिला तर 2000 रुपये. तिसरी पावलांचा रनअप घेऊन साई राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती आहे तो शिवा आणि हा टोळण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि हा आणि चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा निश्चित मिळू शकतात. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळत आहे ते शिवाला. तीन चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे ती अथर्व अवेंजर्सला. 11 धावांची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडूमध्ये 11 धावाची गरज आहे ती अथर्व अवेंजर्सला. शिवाजी याने हा सामना जिंकून दिला तर 2000 रुपयांचं बक्षीस लागलंय. पुढील चेंडू घेऊन सायरा टू शिवाजी. आणि हा शिवाने उंच टोळलेला चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. 6 धावांसाठी. आता मात्र 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे ती अथर्व अवेंजर्सला. 2 चेंडू आणि 5 धावा. जोपर्यंत शिवा क्रीज वरती आहे तोपर्यंत काहीच इम्पॉसिबल नाहीये. अंकितेश याने चांगली अशी गोलंदाजी केली होती. तेवढीच खराब गोलंदाजी म्हणावी लागेल साईराज याचे. परंतु तेवढंच उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो शिवा. चांगली अशी फलंदाजी शिवा याचे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. अजूनही 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. हा साई काहीसा दबावामध्ये थोडस फिल्डिंग मध्ये संघाला 2 चेंजेस चेंडू आणि करताना. 5 धावा. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस करताना अथर्व. आणि बघूया हा पुढचा चेंडू साईचा शिवासाठी. शिवा काय करतोय ते बघूया. आणि हा लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू. बघूया हा 4 धावांसाठी. 4 धावा. आणि सामना बरोबरीत सुटतोय. आणि झालेला आहे इक्वल. 2 चेंडू आणि फक्त 1च धाव. सॉरी 1 चेंडू आणि 1च धाव. आणि हा सामना इक्वल झालेला आहे. आता मात्र 1 चेंडू मध्ये 1 धाव ची गरज आहे ती अथर्व अवेंजर्सला. मगाशीच मी बोललो होतो जोपर्यंत शिवा क्रीज वरती आहे तोपर्यंत काहीच अशक्य नाहीये. शिवा जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत. टाय झाला तर सुपर ओव्हरवर खेळवण्यात येईल. नाउ दिस इज द लास्ट बॉल ऑफ साई फ्रॉम राईट आर्म ओव्हर द विकेट टू शिवा. And we will see the next ball and hit to the. Now this is the fourth. अथर्व चॅलेंजर्स. आणि हा सामना अथर्व चॅलेंजर्सने जिंकलेला आहे. मी मगाशीच बोललो होतो मध्ये पोहोचतोय तो म्हणजे नेक्स्ट मॅच सेमीफायनल. मी मगाशीच बोललो होतो की जोपर्यंत शिवा क्रीज वरती आहे तोपर्यंत काहीच अशक्य नाही आहे. शिवाने हा सामना जिंकून दिलेला आहे. आता झालेल्या या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे तो
यानंतरचा होणारा शिवा semifinal. आता झालेल्या ह्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच झालेला आहे तो शिवाजी. शिवाजीला जी बक्षिसे लागली होती 1001